सत्य सत्य तू सत्य म्हणून असताना त्या ठिकाणी सांगण्यात आलं तो भगवान परमात्मा सत्य आहे आणि त्या भगवान परमात्म्याचा आता जन्म होणार आहे. आणि त्या भगवान परमात्म्यानं तिथी ठरवली, वार ठरवला, वेळ ठरवला. गेल्या जन्मामध्ये मी दिवसा आलो होतो म्हणून या जन्मामध्ये दिवसानं येणार संध्याकाळच्या 12 वाजता. रोहिणी नक्षत्र ठरवलं. गेल्या वेळेला नवमी तिथी घेतली होती, आता अष्टमी तिथी घेतली. अष्टमी तिथी नाराज झाली, अष्टमी तिथी घेतली. वार बुधवार घेतला आणि त्या बुधवारच्या रात्रीला मात्र भगवान परमात्मा प्रगट झाली. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. पण चतुर्भुज रूपाने प्रगट झाली. चतुर्भुज रूपाने चतुर्भुज रूपाने भगवान परमात्मा प्रगट झाल्याबरोबर देवकी माता भगवान परमात्म्याला म्हणाली, प्रभू असं नका प्रगट होऊ. बालक जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा ते असणार मोठं होऊन जन्माला येत नाही. आप बालक हो या मालक हो, बालक हो के आये हो या मालक हो के आये हो, बताओ. असं नका येऊ प्रभू. तुम्ही तर शंख चक्र गदा सगळं सोबत घेऊन आलात. बालक ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस ते रडायला प्रारंभ करतं. आणि भगवान परमात्म्याने शिशुरूप धारण केलं, लहान रूप धारण केलं आणि भगवान परमात्म्याचा असणारा रडण्याचा आवाज ते असणाऱ्या सैनिकाच्या कानामध्ये गेला. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. सैनिक मूर्छा अवस्थेमध्ये पडले आणि मूर्छित अवस्थेमध्ये पडल्याच्या नंतर मात्र भगवान परमात्म्याने आता बघा विशेष एक गोष्ट घडली. भगवान परमात्म्याने वसुदेवाला सांगितलं मला इथं ठेवू नका. पण त्या बंदी ग्रहामधून जात असताना, कारागृहामधून जात असताना मात्र काय झालं, आपोआप त्या असणाऱ्या वसुदेवाचे असणारे साखळदंड जे होते गळ्यामध्ये घातलेले ते आपोआप गळून पडले. पायीचे बंधने गळती उचलीला कमळापती. का बरं असं का झालं, याचं काय कारण असावं म्हटले. पहा आतापर्यंत जी माया होती ती माया ज्यावेळेस ब्रह्माचा स्पर्श जीवाशी झाला, जीव ब्रह्म ऐक्य झालं त्यावेळेस माया असणारी मायारूपी जे बंधन होते गळ्यात घातलेली हे मायारूपी बंधन आपोआप खाली गळून पडले. आपोआप असणारा तो गेट सुद्धा उघडला, मायारूपी गेट उघडला आणि वसुदेवासाठी रस्ता सुद्धा मोकळा झाला. आणि वसुदेवाने